नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आहे 1 जानेवारी. तर सर्वात अगोदर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण 1 जानेवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, आणि त्यांचे स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर महिलांचे जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर कोनेरू हम्पीने. यानंतर पुढील प्रश्न, डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या संघाने प्रो कबड्डीचे पहिले विजेतेपद जिंकले आहे? तर हरियाणा स्टीलर्स. यानंतर किंग कप इंटरनॅशनल 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकले. यानंतर पुढील प्रश्न, ऑस्ट्रेलियात शतक झळकवणारा सर्वात तरुण भारतीय कोण बनला आहे? तर नितीश रेड्डी बनला आहे. यानंतर पुढील प्रश्न होता मित्रांनो कालचा, तर भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केले आहे? तर लडाख या ठिकाणी. पुढील प्रश्न, तर 2025 मध्ये प्रथमच जागतिक दृकश्राव्य मनोरंजन समिट वेव्स कोणता देश आयोजित करेल? तर आपला भारत देश करणार आहे. यानंतर अलीकडे कोणत्या देशात विमान अपघातामध्ये 176 लोकांचा मृत्यू झाला? तर दक्षिण कोरिया. यानंतर कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते जिमी कार्टर यांचे वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले? तर अमेरिका. यानंतर हडप्पाच्या कोणत्या ठिकाणी पुरातत्वशास्त्रज्ञांनी अलीकडेच 5000 वर्ष जुनी जल व्यवस्थापन प्रणाली शोधून काढली आहे? तर राखीगढी. यानंतर पुढील प्रश्न होता मित्रांनो, तर भारताने आतापर्यंतचे सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या वर्षी नोंदवले आहे? तर 2023-24 या वर्षी. यानंतर ICC ने क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूचे नामांकन केले आहे? तर अर्शदीप सिंग आणि स्मृती मानधना यांचे. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्याचे उद्दिष्ट असलेल्या कोणत्या शहराने क्लायमेट मिशन सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इंदोर. कोणत्या? तर इंदोर. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर इंदोरने जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्याच्या उद्देशाने इंदोर क्लायमेट मिशन मोहीम सुरू केली आहे. तर यानंतर या मोहिमेचा उद्देश शहरातील लोकांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ऊर्जा बचत सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहन करणे हे आहे. तर यानंतर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे भोपाळ. सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव हे आहेत. यानंतर राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. तर यानंतर मित्रांनो, या प्रश्नामध्ये भारतातील पहिले यावर प्रश्न आलेला आहे. तर भारतातील पहिले यावर आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात महत्त्वाच्या. तर उबरने भारतातील पहिली जलवाहतूक सेवा कोठे सुरू केली? तर श्रीनगरमध्ये सुरू केली. यानंतर भारतातील पहिली नाईट सफारी कोठे बनवली जात आहे? तर लखनौमध्ये. यानंतर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? तर लेह लडाखमध्ये झाले. यानंतर भारतातील पहिल्या स्वयंशक्तीवर चालणाऱ्या इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरचे अनावरण करण्यात आले. तर त्याचे नाव काय आहे? तर पवना चित्रा नाव आहे. यानंतर भारतातील पहिले सौर शहर आहे सांची. यानंतर भारतातील पहिले पाणथळ शहर उदयपूर आहे. यानंतर भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर आहे कोठा. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर भारतातील पहिला CO2 मॅनोल पायलट प्लांट कोठे स्थापित झाला आहे? तर पुण्यामध्ये. यानंतर देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये उघडण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर इस्रोने कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट स्पेडेक्स मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, PSLV C60. कोणत्या? तर PSLV C60. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने
30 डिसेंबर रोजी स्पेस डॉकिंग प्रयोग स्पेडेक्स मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली आहे. तर यानंतर इस्रोने PSLV-C60 रॉकेट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 2 अंतराळ यानांसह प्रक्षेपित करण्यात आले आहे. यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना 1969 मध्ये झाली. मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत S सोमनाथ. यानंतर ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेली एक अंतराळ संस्था आहे. यानंतर हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशात नोरो व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका या देशामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर युनायटेड स्टेट्समध्ये नोरो व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. तर नोव्हेंबरच्या उत्तरार्धात नोंदवलेल्या 69 प्रकरणांच्या तुलनेत डिसेंबरच्या सुरुवातीला 91 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यानंतर नोरो व्हायरस हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे ज्यामुळे गॅस्ट्रोएन्टेरिटिस होतो, ज्याला पोटाचा फ्लू किंवा हिवाळी उलट्या बग असेही म्हणतात. यानंतर हे सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते आणि दूषित अन्न, पाणी, पृष्ठभाग किंवा जवळच्या संपर्काद्वारे वेगाने पसरते. यानंतर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच सर्व 7 खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी काम्या कार्तिकेयन बनली आहे. कोण? तर काम्या कार्तिकेयन. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मुंबईची काम्या कार्तिकेयन वयाच्या 17व्या वर्षी 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारी सर्वात तरुण महिला ठरली आहे. तर त्यांनी पार केलेले शिखरे पाहून घेऊयात आपण. तर माउंट किलिमंजारो, माउंट एल्ब्रस, यानंतर माउंट कोशियस्को, माउंट कनोनकान्गा, यानंतर माउंट डेनाली, माउंट एव्हरेस्ट आणि माउंट बिन्सन हे लक्षात ठेवा. यानंतर पुरस्कार, तर पंतप्रधान राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार 2021 त्यांना प्राप्त झाला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर भारतातील पहिला अँटी कीटकनाशक बॉडी सूट कवच कोणी लॉन्च केला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए श्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी लॉन्च केला आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर केंद्रीय डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी डिसेंबर 2024 मध्ये किसान कवच या भारतातील पहिल्या अँटी कीटकनाशक बॉडी सूटचे अनावरण केले आहे, जे कीटकनाशकांच्या हानिकारक प्रभावांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने सलग दुसऱ्या वर्षी भारतीयांना 10 लाखांहून अधिक गैर परदेशी व्हिसा जारी करून नवीन विक्रम केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अमेरिका या देशाने. कोणत्या? तर अमेरिका या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारत अमेरिका मिशनने 2024 मध्ये 10 लाखांहून अधिक नॉन इमिग्रंट व्हिसा जारी केला आहे. तर सलग दुसऱ्या वर्षी हा टप्पा गाठला आहे. तर यामध्ये विक्रमी संख्येने अभ्यागत व्हिसाचा समावेश होता, जे भारतीयांमध्ये पर्यटन, व्यवसाय आणि शिक्षणासाठी युनायटेड स्टेट्सला जाण्याची वाढती आवड दर्शवते. यानंतर पुढील प्रश्न, तर वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी केरळ या राज्याने जिंकले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केरळने चंदीगडचा 34-31 असा पराभव करून पहिली वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धा जिंकली आहे. तर फायनल केरळमधील चांगनासेरी येथे पार पडली. यानंतर केरळच्या देवेंद्रला चॅम्पियनशिपचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलेले आहे. तर राहुलची स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. यानंतर केरळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर राजधानी आहे तिरुवनंतपुरम, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि सध्याचे मुख्यमंत्री P विजयन हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या बँकेचे माजी प्रमुख राठो यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये 4 वर्षांची शिक्षा झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी IMF या. कोणत्या? तर IMF या.
तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर माजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF प्रमुख रॉड्रिगो राटो यांना भ्रष्टाचार संबंधित गुन्ह्यांसाठी न्यायालयाने जवळपास 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तर 75 वर्षीय राटो यांनी 2004 ते 2007 पर्यंत IMF अध्यक्ष म्हणून काम केले होते. तर त्यांना 3 गुन्ह्यांवर दोषी ठरवण्यात आले, ज्यामध्ये कर गुन्हे, सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग यांचा समावेश आहे. यानंतर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात, म्हणजेच IMF विषयी. तर स्थापना 1944 मध्ये झाली. मुख्यालय वॉशिंग्टन DC आहे आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तामिळनाडू या राज्यामध्ये. कोणत्या? तर तामिळनाडू या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात आपण. तर तामिळनाडूमधील प्रतिष्ठित पर्यटन स्थळ कन्याकुमारीच्या मुकुटामध्ये आणखी एक दागिना जोडला गेला आहे. तर समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. तर तामिळनाडूने क्लासिक ग्लास ब्रिजचे अनावरण केलेले आहे. यानंतर हा पूल 133 फूट उंच संत तिरुवल्लुवर पुतळा आणि विवेकानंद रॉक मेमोरियल यांना जोडतो. तर खर्च किती झाला? तर 37 कोटी आणि लांबी 77 मीटर आहे आणि उद्घाटन मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या हस्ते झाले. यानंतर तामिळनाडू विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर उदयनिधी स्टॅलिन यांची तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री कोण आहेत? तर MK स्टॅलिन हे आहेत. राजधानी आहे चेन्नई आणि राज्यपाल आहेत RN रवी. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर अलीकडे कोण CRPF चे महासंचालक बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वितुल कुमार. कोण आहेत? तर वितुल कुमार बनले आहेत. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर वितुल कुमार यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच CRPFच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर गृह मंत्रालयाने भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS अधिकारी वितुल कुमार यांची केंद्रीय राखीव पोलीस दलचे महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तर सध्याचे फोर्स प्रमुख अनिश दयाल सिंग यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यानंतर मित्रांनो, भारतातील महत्त्वाच्या पदावरील नियुक्त्या पाहून घेऊयात आपण शॉर्टमध्ये. तर भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना बनले आहेत. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विजय किशोर रहाटकर यांची. यानंतर पुढील प्रश्न, इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच ICG चे 26वे महासंचालक कोण बनले? तर परमेश शिवमणी बनले. यानंतर भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सतीश कुमार यांची. यानंतर संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नोएल टाटा यांची. यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे 3रे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आशिष खन्ना यांची. यानंतर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच CISF चे नवे महासंचालक कोण बनले? तर राजविंदर सिंग भाटी बनले. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? तर PT उषा. यानंतर 16व्या वित्त आयोगाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अरविंद पानगडिया यांची. यानंतर भारताचा नवा CAG कोण बनला? तर संजय मूर्ती. यानंतर RBI चे 26वे नुकतेच गव्हर्नर कोण बनले? तर संजय मल्होत्रा बनले आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. तर प्रश्न असा आहे, भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केले? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.